अहमदपूर शहरात भटके आणि मोकाट कुत्र्यांचा सुळसुळाट झाला होता. अनेक वेळा लहान मुलांना आणि वृद्धांना चावा घेतल्याच्या घटना घडल्या होत्या. त्यामुळे कुत्र्यांचा बंदोबस्त करण्याची नागरिकांनी मागणी केली होती. या मागणीचा विचार करून नगरसेवकांनी नगर परिषदेच्या मीटिंगमध्ये विषय ठेवून प्रस्ताव मंजूर करून घेतला. त्याप्रमाणे शहरातील मोकाट कुत्र्यांचा बंदोबस्त करण्याची मोहीम शहरात राबवण्यात आली. यावेळी नगरसेवक हुसेन मणियार यांच्यासह घेतलेल्या किरण कुमार बारमाळे यांच्या प्रतिक्रिया. शहरातले कुत्रे त्याच्या बंदिस्त करण्याची मोहीम सुरू आहे. तर या अनुषंगाने काय सांगणार? गेली शहरातलं वातावरण पाहिलं तर प्रत्येक प्रभागातून प्रत्येक वार्डातून नागरिकांची एवढी तक्रार येत होती की नगर परिषदला लहान लहान छोटी मुलं वयोवृद्ध लोक संध्याकाळी घराकडे जाण्यासाठी आणि जे गोरगरिबाचे शेळ्या कोंबडे जे आहेत हे कुत्रे अक्षरशः धुमाकूळ घातली होती. तर नगर परिषदच्या वतीने सर्व नगरसेवकांनी मिळून शिवसाहेबांसोबत चर्चा करून आणि लीगली की ह्याचं टेंडर काढलं आणि एक एजन्सी राठोड म्हणून त्या एजन्सीवर आज आम्ही सर्व नगरसेवक मिळून त्या प्रभाग वाईज हे भटकी जनावरे पकडून यांना डम्पिंगला नेऊन नगर परिषदच्या नसबंदी आणि त्यांची जे काय आहे ते करून त्यांना 20 दिवस सांभाळून आणि त्या प्रभागात सोडण्याऐवजी ते शिवसाहेब ठरवतील कुठं सोडायचं काय करायचं. पण आज तुम्ही जाऊन बघितलं तर 100-150 कुत्रे आज डम्पिंगला त्यांना 3 टाईम खाऊ घालणं चालू आहे, त्यांच्यावर शस्त्रक्रिया चालू आहे. आणि शहरात भटके जनावरं तुम्हाला इथून पुढल्या 15 दिवसात कुठल्याच प्रभागात दिसणार नाहीत. हे सर्व नगरसेवकाची जिम्मेदारी आहे आणि प्रत्येक प्रभागातील आमच्या जनतेची काळजी घेण्याचं काम आम्ही नगरसेवक म्हणून या नात्याने काम करणार आहोत.